स्वागत आहे महाराष्ट्रीयन किचनमध्ये। आज आपण शिरकुंबा कसा करायचा ते पाहणार आहोत आणि ईदच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। मी माझ्या पद्धतीने दाखवत आहे कसं बनवायचं ते। त्यासाठी लागणारे साहित्य: काजू बदाम घेतले आहेत कट करून, चारोळी घेतले आहे आणि ह्या शेवया भेटतात, केसर घेतला आहे, साखर घेतली आहे, विलायची पावडर घेतला आहे आणि होळीसाठी मी थंडाई पावडर बनवलं होतं ते घेतलं आहे। ते माझ्या चॅनलवर आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता। तूप मी विकतचं वापरलं आहे, घरचं असेल तर खूपच छान, घरचं वापरा तुम्ही। आणि काजू बदाम आणि चारोळी अशी तुपावर आपल्याला छान परतून घ्यायची आहे। मी कितपत बनवत आहे त्यानुसार घेतलं आहे प्रमाण, तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला आवडीचे ड्रायफ्रूट पण टाकू शकता। मी काजू बदाम आणि चारोळीच घातली आहे। त्याला छान 1 मिनिटभर परतून घ्यायचं, जास्तही हे करायचं नाही कारण मग टेस्ट बिघडून जाते ड्रायफ्रूटची। फक्त आपल्याला क्रंचीपणा आणायचा आहे, जास्त भाजलं तर मग कडवटपणा येतो, चांगले लागत नाहीत। लगेच काढून घ्यायचे आहेत कारण आपली कढई खूप म्हणजे गरम असते तर करपून जाण्याची शक्यता असते। शेवया पण आपल्याला तुपावर छान अशा परतून घ्यायच्या आहेत 1 मिनिटभर, त्याला पण जास्त हे करायचं नाही, त्याला जास्त वेळ लागत नाही। त्या पण खूप नाजूक आणि बारीक असल्यामुळं त्या लवकर करपतात। मीडियम गॅसवरच करायचं आहे सर्व। आता मी एवढ्या शेवया घेतल्या आहेत, 1 वाटीभर असतील शेवया। या शेवया इझिली बाजारामध्ये उपलब्ध आहेत, तुम्ही घेऊ शकता या शिरकुंबा बनवण्यासाठीच्या। ह्याला छान असं 1 मिनिटभर असं परतून घ्यायचं आहे, जास्तही करायचं नाही आपल्याला, नाहीतर मग याचं टेस्ट पण बदलते, वेगळी लागते मग। आणि आता काढून घ्यायचं आहे कारण आपली कढई गरम असते। मी दूध गरम व्हायला ठेवलं आहे, 1 लिटर दुधाचा वापर केला आहे मी, 1 लिटर दुधाचं बनवत आहे मी। तुम्ही तुमच्या किती बनवायचे यानुसार, क्वांटिटीनुसार तुम्ही सर्व गोष्टी घ्या। आता ह्याच्यामध्ये मी जे थंडाईसाठी होळीला पावडर बनवलं होतं, कस्टर्ड पावडर आहे, मिल्क पावडर आहे, विलायची आहे, केसर आहे, पिस्ता, काजू बदाम आहे, याच्यामध्ये सर्वच आहे। असं पावडर तुम्ही बनवून ठेवू शकता आणि असं मग कशामध्येही टाकताना आपल्याला उपयोगाला येते। 8-10 केसर घेतले आहे, केसरचे धागे घेतले आहेत मी, त्याच्यामध्ये तुम्ही असं गरम दूध टाकून घ्या, छान येतो कलर ह्याच्याने। ऑप्शनल आहेत ह्या सर्व गोष्टी, पण या सर्वांनी खूप छान हे होतं। आता सुरुवातीला अर्धा लिटर दूध टाकलं आहे, नंतर मी अर्धा लिटर टाकली होती, पाहू शकता। कारण मला असं म्हणजे पातळ बनवायची आहे, एकदम घट्ट किंवा एकदमही पातळही नाही बनवायची आहे। आणि हे जे थंडाईसाठी मी बनवलं होतं पावडर, त्याच्यामध्ये पण दूध टाकून त्याला मिक्स करून घेतलं होतं, तेही घातलं आहे। ते घालून असं हलवत राहायचं कारण कस्टर्ड पावडर, मिल्क पावडर असल्यामुळं ते बुडाला जाऊन बसू शकतं। आता चवीनुसार साखर घातली आहे, साखर तुम्हाला कितपत गोड पाहिजे यानुसार घाला। आणि जे केसरचं दूध बनवलं होतं आपण ते घालून घेऊ, त्याच्याने कलर खूप छान येतो। आणि 8-10 विलायची घेऊन मी विलायची कुटून घेतली आहे, ते पण खूप छान लागते फ्लेवर ह्याच्यामध्ये। आणि हे जे आपण तुपावर ड्रायफ्रूट परतून घेतले आहेत ते घालून घ्यायचे आहेत। ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे घाला ड्रायफ्रूट आणि कमी जास्तही करू शकता, पण त्याच्यामध्ये खूप सारे ड्रायफ्रूट असतात। आता विलायची पावडर घालून घेतली आहे। आता विलायची पावडर घातल्यानंतर 1 मिनिट 2 मिनिट छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला। मग आपला शिरकुंबा तयारच आहे, पाहू शकता तुम्ही किती छान कलर टेक्स्चर आलं आहे ते। तुम्ही थंडही पिऊ शकता, उकळी आलेली आहे आता, किंवा गरमागरमही पिऊ शकता, किंवा बनवून थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून थंडही पिऊ शकता, खाऊ शकता, तुमच्या आवडीनुसार, पाहू शकता। आणि खूप छान बनली होती, माझ्या घरी सर्वांना खूप आवडली, माझ्या मुलांनाही खूप आवडलं। हे नक्की ट्राय करा तुम्ही, तुम्हालाही आवडेल। खूप इझी रेसिपी आहे आणि पटकन होणार आहे। घरी जर सर्व साहित्य असेल तर जास्त वेळ नाही लागत, नक्की बनवू शकता तुम्ही, जास्त वेळही नाही लागत। आपली रेसिपी बनली आहे आता, पाहू शकता किती छान दिसत आहे ते।
माझ्या रेसिपी आवडत असतील लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही सजेशन असतील ते पण सांगत चला. माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.